नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील वराळे ग्रामपंचायत हद्दीतील भीमाशंकर कॉलनी या कॉलनीचा मागील 3 दिवसापासून रस्ता बंद आहे आणि रस्ता बंद असल्यामुळे तिथल्या रहिवाशांचं जगणं असहाय्य झालेलं आहे. त्यांना रस्ता बंद असल्यामुळे घराच्या बाहेर कुठं जाता येत नाही ना, बाहेरच्या लोकांना त्यांच्याकडे येता येत नाही. मग दूधवाला असन, कचरेवाला असन, अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं. यासाठी वराळे ग्रामपंचायत हद्दीतील भीमाशंकर कॉलनीतील रहिवाशांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या कार्यालयावर धाव घेतलेली आहे. काय समस्या आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव धनंजय भांगरे. मी भीमाशंकर कॉलनी वराळे इथे राहत आहे. गेली 25 वर्षापासून मी तिथं वास्तव्यास आहे. गेले 3 दिवस झाले आमचा जो मेन रस्ता आहे तो रस्त्यावरती त्यांनी कोणाला इंटिमेशन न देता, काही न सांगता त्यांनी डायरेक्टली विटाचे ब्लॉक टाकून दोरी बांधून रस्ता पूर्ण तो हा अडवलेला आहे. त्याच्यामुळे अशी अवस्था आली की सकाळी आम्ही ज्यावेळेस बघतोय तर आमच्या गाड्या पूर्ण अडकलेल्या आहे आतमध्ये. ॲम्ब्युलन्स येण्यासाठी नाही, भाजी मार्केट जे येतात ते गाड्या काहीच नाही. कोणा पूर्ण दैनंदिन जो हे आहे आमचा सगळं विस्कळीत झालेलं आहे. तिथं पूर्ण गाड्या लावलेल्या जातात. ते आम्हाला आतमध्ये जायला पण येत नाही. त्यांच्या दरवाजातून गेला मेन रोड तोच आहे. ते काही ना काही टोमणे जाणार, कोणाला शिवीगाळ करणार. हे गेले 3 दिवस झाले सगळे सहन करतोय. आम्ही याच्या संदर्भात काल रात्री बसून की आम्ही त्यांच्याकडे याच्यासाठी गेलो होतो विनवणी करायला की बाबा हे काय तुमचं असेल तर ते एकदा क्लिअर करा. ते आम्हाला त्यांचा रिप्लाय असा आलेला की ते आमच्या संग तुम्ही बोलूच नका, तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांनी आम्ही करायचं तर त्यांनीच पहिली जाऊन पोलीस कंप्लेंट आमच्या नावावरती केलेली. तर त्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत. तर आम्हाला त्वरित न्याय भेटावा एवढीच आमची विनंती आहे. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? रामदास मांडेकर, भीमाशंकर कॉलनीतच राहतो. भीमाशंकर कॉलनी राहतो. 3 दिवस झाले मेन रोड आहे जो लोकांना आतमध्ये जाण्याचा रोड आहे, त्या रोडवर यांनी कॉन्क्रीट टाकून सगळ्या लोकांना बाहेर यायचं, आतमध्ये जायचं पूर्ण रोड बंद केलेला आहे. एक आजी होत्या 3 दिवसापूर्वी, त्यांना अटॅकचं थोडंसं हे जाणवलं की अटॅक येतोय म्हणून. तर त्यांना ॲम्ब्युलन्सही नाही, म्हणजे त्यांच्या घरापर्यंत आली नाही. मग त्यांचा जीव त्यांच्या घरापाशी म्हणजे थोडं वरती आलं जिथं त्यांनी रोड अडवलं तिथं त्यांचा जीव गेला. अशा परिस्थितीत एखाद्या माणसाचा जीव जातो याची त्यांना जाणीव नाही आणि लोकांची अडवणूक करायची, कायम लोकांना शिवीगाळ करायची. यांच्या त्वरित कारवाई व्हावी अशी आमची मागणी. शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत. काय अडचण आहे? काय नाव तुझं, काय सांगते? माझं नाव भगवान मुकुंद खरटमल. मी सरस्वती शाळेत शिकतो आणि भीमाशंकर कॉलनीत तिथंच राहतो. मी काय केलं तिथं मेन रस्त्यावरती ना विटाचे ब्लॉक टाकलेत आणि रशी बिशी बांधेन. जाताना येता लई अडचण होती तिथं आणि तिथं आम्ही विचारायला गेलो ना ते शिवाय घाण करतात आम्हाला. आणि सायकल बिकल घेऊन गेलो नाही, कशाला घेऊन गेलं हे पक्क हे बोलतात आम्हाला. तर या ठिकाणी महिला आहेत. काय नाव तुमचं, काय सांगाल? सुरेखा सुरेश भोकरे. मला येण्या जाण्याची अडचण होती. मला कचराही टाकता येत नाही, तिकडून काय आणताही येत नाही. माझं एकतर वय खूप आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा रोड रिकामा करून द्यावा एवढीच माझी मागणी. बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल? निर्मला शिंदे. मी तिथेच राहते. पोरांना सकाळी गाडी जात असताना त्यांनी अडवलं आणि आमची गैरसोय होते खूप. कचऱ्याची गाडी येत नाही किंवा दूधवाला, भाजीवाला, सगळी गैरसोय होते. 3 दिवस झाले त्या बाईनी रस्ता अडवला. गोडीने तिला सांगायचा प्रयत्न केला तरी तिने काही ऐकलं नाही आणि सांगायला गेलं का उलट बोलते ती. काय नाव तुमचं आणि या ठिकाणी आलात, काय अडचण आहे? नाव काय तुमचं? शकुंतला बरं, रामदास. काय अडचण आहे? आम्हाला गाडी उडी येत नाही, कचऱ्याची भाजीची गाडी येत नाही. गाड्या पूर्ण बंद केल्या ना त्यांनी. त्याच्यामुळे सर्वांची गैरसोय होती. मुलांची, कामावाले जाणारी लोक, सर्वांचीच गैरसोय होती. आणि तुमचा हा रस्ता जो आहे तो कुणी अडवलेला आहे? काय नाव आहे त्यांचं? बेगड्यांनी. नाही, नाव केशव बेगडे. बर. तर वराळे ग्रामपंचायत हद्दीतील भीमाशंकर कॉलनीतील रहिवाशांनी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या कार्यालयावर धाव घेतलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, विक्रम देशमुख साहेबांनी सांगितलेलं आहे, उद्या सकाळी 10 वाजता जाग्यावर येऊन रस्ता खुला करण्यात येईल. पण सद्यस्थितीमध्ये या लोकांनी जायचं कसं, यायचं कसं? जर असा रस्ता अडवला असेल तर यांचं जगणं थांबलेलं आहे. त्यामुळं प्रशासनाने त्वरित या ठिकाणी तोडगा काढून या रहिवाशांचा रस्ता सुरू करावा अशी मागणी आहे. तर तुम्ही मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे काही गेलात, हा प्रश्न तिथपर्यंत सांगितला? नाही, अण्णाला फोन नाही केला. अण्णा तिकडं अधिवेशनात आहे, त्याच्यामुळे अण्णाचा काही फोन झाला नाही. पण अण्णा आल्यानंतर हा नक्कीच अण्णाला हा प्रश्न सांगण्यात येईल आणि याचे हे घेता येईल अण्णाकडून.
बरं, काय करायचं. आता मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितलं की उद्या सकाळी 10 वाजता तुमचा हा प्रश्न सोडवण्यात येईल. तर आता तुम्ही रस्ता बंद आहे, घरी जाणार, कुठं राहणार, काय सांगणार? आम्हाला आता तर रस्ता असं पार्किंग आमची अशी की दुसऱ्यांच्या दरवाजात गाड्या लावाव्या लागतात. ते आमची इतकी मोठी गैरसोय आहे की त्यासाठी ज्यांच्याशी काही घेणं देणं नाही त्यांच्या दरवाजात आम्हाला जाऊन गाड्या लावाव्या लागतात. त्यांच्या इथं जायचं म्हणजे त्यांनी जिथून पायवाट आहे तिथे येऊन त्यांची स्वतःची टू व्हीलर लावतात ते, की तिथून पण यांनी जावं नाही. तर आम्हाला हे विनंती एवढी होती की जो उद्या करणार आहे ते आजच आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. की इन केस आता जे परवा दिवशी जो आमच्या इथे इन्सिडेंट घडला, आजींचा जीव त्यांचा हे गेलेला आहे का आता अँब्युलन्स आतमध्ये नाही आली, तर असं परत कुठली घटना ना व्हावी याच्यासाठी हा आहे की आम्हाला त्वरित न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे. तर रहिवासी या ठिकाणी आक्रमक झालेले आहे. उद्या तुम्ही आमचा प्रश्न सोडवण्यापेक्षा आजच प्रश्न सोडवा. उद्या तुमची काही चर्चा असेल त्यापेक्षा आम्हाला आत्ता जाऊ येऊ द्या अशी मागणी होती. बघूयात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब या प्रश्नाकडे कसे पाहतात आणि या रहिवाशांचा बंद झालेला रस्ता कधी चालू होतोय याकडे रहिवाशांची लक्ष लागलेलं आहे. रहिवासी या परिसरामध्ये शेकडोच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत कारण यांचा रस्ता अडवला गेलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. भारत माता की रस्ता मिळालाच पाहिजे. रस्ता